वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिल्या होत्या 3 मेथड्स ऑफ प्रिपरेशन. टोटल 7 मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहेत अमाइन तयार करण्याच्या. त्यात मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं फ्रॉम अमाइड्स RCONH2 म्हणजे अमाइड पासून अमाइन तयार करण्याच्या पद्धती पाहिल्या होत्या. त्यातली पहिली होती मागच्या लेक्चर मधली हॉफमन्स ब्रोमाअमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. ओके, त्या रिएक्शनला आपण स्टेप डाऊन रिएक्शन असं देखील म्हणतो. अमाइड ची रिएक्शन ब्रोमीन आणि कॉन्सन्ट्रेटेड NaOH किंवा KOH सोबत रिएक्शन केली तर आपल्याला अमाइन तयार होतं, ज्यामध्ये की एक कार्बन ॲटम कमी असतो. ओके, ते झालं. त्यानंतर आपण त्याच्या पुढची मेथड पाहिली होती फ्रॉम गॅब्रियल किंवा बाय गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस रिएक्शन. ती ही तेवढीच महत्त्वाची रिएक्शन आहे, तुम्हाला माहिती आहे. गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस मध्ये थॅलिमाइड पासून आपण अलिफॅटिक प्रायमरी अमाइन तयार केलं होतं. पण त्या रिएक्शनची लिमिटेशन अशी होती की अरोमॅटिक प्रायमरी अमाइन आपण तयार करू शकत नव्हतो. त्याचं कारण माहित तुम्हाला की इमाइड आयन जो आहे तयार होणारा इंटरमिडिएट इमाइड आयन तो अरोमॅटिक रिंग वरती अटॅक करू शकत नाही, कारण अरोमॅटिक रिंग इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज इलेक्ट्रॉन रिच सेंटर वरती अटॅक करत नाही, म्हणून परिणामी फायनल प्रोडक्ट अरिल प्रायमरी अमाइन तयार होत नाही. हे त्याचं उत्तर होतं. ओके, आणि तिसरी म्हणजे लास्ट वर का 7 नंबरची मागच्या लेक्चरची तिसरी पण टोटल 7 नंबरची आपण ऑक्झाईन पासून देखील अमाइन तयार केले. आयडियाइड ऑक्झाईन म्हणजे आयडॉक्झाईन पासून प्रायमरी अमाइन आणि कीटोक्झाईन पासून देखील प्रायमरी अमाइन आपण तयार केलं होतं. ओके, त्यानंतर आज आपल्याला पाहायचंय फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. काय पाहिजे आपल्याला? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये येऊ शकतं राईट एनी 4 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. कोणत्याही 4 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा बऱ्याच वेळेस या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा युजेस वरती तुम्हाला एखादा MCQ हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नक्कीच असतो, जेई मध्ये, CET मध्ये किंवा नीट मध्ये. ओके, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण डिटेल एक एक पॉइंट त्यानुसार पाहणार आहोत. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट physical properties of amines. Okay, you can look here. So here RNH2 hydrogen bond with RNH2 with hydrogen bond RNH2. This is the representation of primary amine in which hydrogen bonding is present. हे असताना आपल्याला एका पॉइंटचं एक्सप्लेनेशन पाहिजे. पहा, तो पहिला पॉइंट द NH बॉन्ड. कोणता? पहा, द NH बॉन्ड इन amines इज पोलार. कोणता? पहा, NH म्हणजे हा NH बॉन्ड. म्हणजे आपण जर पाहिलं RNH2 हा प्रायमरी अमाइन आहे. नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.1 आहे. किती येतं? 3.0 आपण म्हणू. चला, किती येतं? 3.0 आहे. आणि हायड्रोजनची किती? 2.1. किती येतं? 2.1. नायट्रोजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हे एक पहिले कॅरेक्टरिस्टिक. अमाइन्स मध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्यामधला जो कोव्हलंट बॉन्ड असतो तो पोलार कोव्हलंट बॉन्ड असतो. कसा असतो? पोलार. पहा इथं द NH बॉन्ड इन अमाइन इज पोलार. कसा असतो? पोलार. बिकॉज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज ऑफ नायट्रोजन 3.0 and that of hydrogen is 2.1 are different. प्रश्नाचं उत्तर सापडतं तुम्हाला. why NH bond in amine is polar covalent bond. त्याचं कारण काय? तर कोणत्याही अमाइन्स मध्ये म्हणजे प्रायमरी किंवा सेकंडरी अमाइन्स मध्ये या नायट्रोजनला हायड्रोजन जोडलेला असतो, आणि म्हणून आपण म्हणतो की नायट्रोजन आणि हायड्रोजन. कोणता? नायट्रोजन आणि हायड्रोजन अमाइन मधला हा पोलार कोव्हलंट बॉन्ड असतो. त्याचं कारण नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 असते तर हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.1 असते. नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्या कारणामुळे हा जो कोव्हलंट बॉन्ड आहे यातले इलेक्ट्रॉन वाढण्याची टेंडन्सी नायट्रोजनची जास्त, म्हणून याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज तर हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, 2 पोल क्रिएट झाले, म्हणून आपण म्हणतो की अमाइन्स मधला नायट्रोजन हायड्रोजन हा बॉन्ड पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. हा झाला पहिला पॉइंट. ओके, दुसरा पॉइंट पहा आता. ड्यू टू पोलार नेचर. कोणाचं? पहा, ड्यू टू पोलार नेचर ऑफ NH बॉन्ड. ड्यू टू पोलार नेचर ऑफ NH bond, primary and secondary amines have intermolecular hydrogen bonding. विद्यार्थी मित्रांनो,
एका प्रायमरी अमाईनचं दुसऱ्या प्रायमरी अमाईन सोबत, दुसऱ्या प्रायमरी अमाईनचं तिसऱ्या प्रायमरी अमाईन सोबत कोणता बॉन्ड असतो? तर हायड्रोजन बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड असतो? हायड्रोजन बॉन्ड. तुम्ही तर पहा RNH2. कोणता? RNH2. आता R म्हणजे काय? मी जर इथे घेतलं CH3 ग्रुप तर पहा CH3NH2 म्हणजे मिथिल अमाईन. ओके, हा मिथिल अमाईन. प्रायमरी अमाईन मध्ये नायट्रोजनला 2 हायड्रोजन ॲटम असतात. किती असतात? नायट्रोजन 2. हे सर्व एक्झाम्पल प्रायमरीचे. तर प्रायमरी अमाईन मध्ये ह्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन आहेत. हा पण प्रायमरी आहे, याला 2 हायड्रोजन ॲटम येतात. तर हा पार्शियली पॉझिटिव्ह हा कोणाकडे अट्रॅक्ट होतो? तर पार्शियली निगेटिव्ह नायट्रोजन कडे. आणि म्हणून पहिल्या अमाईन मधला हायड्रोजन ॲटम दुसऱ्या अमाईन मॉलिक्यूल मधल्या नायट्रोजन कडे अट्रॅक्ट होतो. आणि हे जे डॉटेड लाईन दाखवलेली आहे, ही जी डॉटेड लाईन दाखवलेली आहे, हे म्हणजे काय असतात? हायड्रोजन बॉन्ड असतात. हा पहिला मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, हा तिसरा मॉलिक्यूल आणि हा चौथा मॉलिक्यूल. पहिल्या प्रायमरी अमाईनचा दुसऱ्या अमाईन सोबत, दुसऱ्या प्रायमरी अमाईन सोबत, दुसऱ्या प्रायमरी अमाईनचा तिसऱ्या प्रायमरी अमाईन सोबत कोणता बॉन्ड आहे? हायड्रोजन बॉन्ड आहे. कोणता? हायड्रोजन बॉन्ड आहे. प्रायमरी अमाईन रिप्रेझेंटेड ॲज RNH2. तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे. ओके, RNH2. सेकंडरी असेल तर RN, R इथं H. आणि टर्शियरी असेल तर RN, R आणि इथं R. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी अमाईन मध्ये नायट्रोजनला 2 हायड्रोजन ॲटम असतात. सेकंडरी मध्ये नायट्रोजन ॲटमला एकच हायड्रोजन ॲटम असतो. आणि टर्शियरी मध्ये एकही हायड्रोजन ॲटम नसतो. हायड्रोजन बॉन्ड तयार करण्यासाठी हायड्रोजन ॲटम असणं आवश्यक असतं. ओके, प्रायमरी अमाईन मध्ये किती हायड्रोजन ॲटम आहेत? 2. नायट्रोजनला 2 हायड्रोजन ॲटम. सेकंडरी अमाईन मध्ये नायट्रोजनला एकच हायड्रोजन ॲटम आणि टर्शियरी अमाईन मध्ये नायट्रोजनला हायड्रोजन ॲटम नसतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, ड्यू टू पोलार नेचर ऑफ NH बॉन्ड, प्रायमरी अमाईन्स, प्रायमरी अँड सेकंडरी अमाईन्स हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. प्रायमरीच्या प्रायमरी सोबत, सेकंडरी अमाईनच्या सेकंडरी अमाईन सोबत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. पण टर्शियरी अमाईनची एका मॉलिक्यूलची दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्डिंग नसते. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज टू ग्रेटर. पहा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज टू ग्रेटर एक्सटेंट इन प्रायमरी अमाईन. कोणामध्ये? प्रायमरी अमाईन. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज टू ग्रेटर एक्सटेंट इन प्रायमरी अमाईन दॅन इन सेकंडरी अमाईन. कोणापेक्षा? दॅन इन सेकंडरी अमाईन. बिकॉज प्रायमरी अमाईन्स हॅव 2 हायड्रोजन ॲटम्स. प्रायमरी अमाईन्स हॅव 2 हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड टू नायट्रोजन फॉर हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन. याचा अर्थ काय? सर तुम्ही सांगितलं पण आम्हाला लक्षात नाही आलं, मी सांगते. पहा, RNH2 कोणता घेतला मी इथं? पहा, RNH2 हा प्रायमरी अमाईन आहे. ओके, हा RNH2 कोणता आहे? प्रायमरी अमाईन. हा RNH2 कोणता? प्रायमरी. 1, 2, 3 आणि 4 हे सर्व प्रायमरी अमाईन येतं. प्रायमरी अमाईन मध्ये नायट्रोजनला किती हायड्रोजन बॉन्ड, नायट्रोजनला किती हायड्रोजन ॲटम येतं? 2. प्रत्येक नायट्रोजनला किती येतं? पहा, 2 हायड्रोजन ॲटम आहेत. ओके, आणि हायड्रोजन बॉन्ड तयार होत असताना हायड्रोजन ॲटमची उपस्थिती अनिवार्य असते, ते असणंच आवश्यक आहे. आणि म्हणून मी असं म्हणतोय, हा जो पहिला मॉलिक्यूल आहे, किंवा मी इथं म्हणतोय चला याला मी करतोय सेंट्रलाइज. हा अमोनियाचा, सॉरी, हा प्रायमरी अमाईनचा मॉलिक्यूल आहे. ओके, हा पहा, या प्रायमरी अमाईनच्या मॉलिक्यूलचे किती हायड्रोजन बॉन्ड पॉसिबल आहेत? तर हा नायट्रोजन, हा पहा NH हा प्रायमरी अमाईन आहे. हा दुसरा मॉलिक्यूल, किती मॉलिक्यूल? दुसरा. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. दुसऱ्या मॉलिक्यूलचे किती पॉसिबल हायड्रोजन बॉन्ड तयार होऊ शकतात? तर NH चा हा पॉझिटिव्हली हायड्रोजन ॲटम इकडच्या निगेटिव्हली हायड्रोजन ॲटम कडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे हा एक हायड्रोजन बॉन्ड, पहा, हायड्रोजन ॲटमचा नायट्रोजन सोबत जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तो हायड्रोजन बॉन्ड, हा एक हायड्रोजन बॉन्ड. नंतर या H चा या नायट्रोजन सोबत म्हणजे दुसऱ्या प्रायमरी अमाईन सोबत हा दुसरा हायड्रोजन बॉन्ड. आणि या नायट्रोजनचा या हायड्रोजन सोबत कितवा? तिसरा. प्रायमरी अमाईनचा एक मॉलिक्यूल 3 हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतो. काय सांगितलं पहा? प्रायमरी अमाईनचा एक मॉलिक्यूल 3 हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे प्रायमरी अमाईनच्या मॉलिक्यूल मध्ये
नंबर ऑफ हायड्रोजन बॉन्ड जास्त असतात. तसं आता पहा हे RnS2 प्रायमरीच होतं. मी जर असं म्हटलं इथं पहा सेकंडरी अमाइन जर घेतलं तर पहा इथं हे शब्द पहा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज टू ग्रेटर म्हणजे जास्त, टू ग्रेटर एक्सटेंट इन प्रायमरी अमाइन than in secondary amine because primary amine have two hydrogen atoms on nitrogen for hydrogen bonding. Okay, for hydrogen bond formation. प्रायमरी अमाइन मध्ये नायट्रोजनला दोन हायड्रोजन ॲटम उपलब्ध असतात जेणेकरून ते हायड्रोजन बॉन्ड तयार करतात. आता मी याला म्हणतो हे कशाच होतं बरं, प्रायमरी अमाइनचं. मी जर आता असं म्हटलं हा सेकंडरी अमाइन जर मी घेतला, कोणता घेतला विद्यार्थी मित्रांनो, मी जर असं म्हटलं मी इथं आर घेतलं, काय घेतलं तर मी आर सेकंडरी अमाइन हा घेतला, किंवा इथं पण मी जर आर घेतला, ओके, आणि इथं पण मी जर आर घेतला, तर सांगा बरं किती हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतात. हा जर मी घेतला सेंट्रलचा सेकंडरी अमाइन तर पहा आर बॉन्ड एन बॉन्ड आर, ओके, इथं हायड्रोजन बॉन्डिंग होईल का, आता नाही. प्रायमरी अमाइनचा एक मॉलिक्यूल 3 हायड्रोजन बॉन्ड तयार करत होता. सेकंडरी अमाइनचं पाहू आपण R2NH. पहा सेकंडरी अमाइन म्हणजे काय, R2NH. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्याकडे पाहिल्या बरोबर लक्षात आलं पाहिजे की प्रायमरी अमाइन मध्ये हा नायट्रोजन पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतो, हा हायड्रोजन पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतो, आणि हा हायड्रोजन पण बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतो. म्हणजे टोटल 3 हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. तर सेकंडरी अमाइन मध्ये एक हायड्रोजन ॲटम आणि एक नायट्रोजन ॲटम असे दोघच बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतात, म्हणून दोनच हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. पहा इथे ते सांगतो. तर हा सेकंडरी अमाइन आहे. कोणता, हा सेकंडरी अमाइन म्हटलं मी, आणि हा पण सेकंडरी जर म्हटलं तर किती बॉन्ड तयार होऊ शकतात. तर पहा हा जो हायड्रोजन ॲटम याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हा हायड्रोजन ॲटम या नायट्रोजन ॲटम कडे अट्रॅक्ट होईल आणि यांच्यामध्ये वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होईल. हा एक हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. ओके, हा एक हायड्रोजन बॉन्ड तयार होईल, आणि हा जो नायट्रोजन आहे सेकंडरी अमाइनचा सेंट्रल नायट्रोजन, हा नायट्रोजन दुसऱ्या सेकंडरी अमाइनच्या हायड्रोजन ॲटम सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करेल. म्हणजे हा एक हायड्रोजन बॉन्ड आणि हा दुसरा हायड्रोजन बॉन्ड. तिसरी पॉसिबिलिटी आहे का, हा अल्किल ग्रुप या नायट्रोजन सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करेल का, अजिबात नाही. नाही का, आर आणि एन यांचे बॉन्ड तयार होत असतो हायड्रोजन बॉन्ड, नाही. हायड्रोजन बॉन्ड तयार होत असतो हा हायड्रोजन ॲटम आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मग तो नायट्रोजन असू शकतो, मग तो ऑक्सिजन असू शकतो, किंवा मग तो फ्लोरीन असू शकतो. नायट्रोजन सोबत हायड्रोजन असणं आवश्यक आहे. तसं म्हणून सेकंडरी अमाइन जर असेल तर तो जास्तीत जास्त किती 2 हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. पहा हा एक H दुसऱ्या मॉलिक्यूलच्या नायट्रोजन सोबत, आणि हा नायट्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या हायड्रोजन सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतो. आणि टर्शियरी अमाइन जर पाहिलं तर या नायट्रोजनला एकही हायड्रोजन ॲटम नाही. म्हणून टर्शियरी अमाइन जर आपण घेतले तर पहा इथं सांगतो, मॉडिफाय करतो मी आणखी याला. समजा आपण म्हटलं होता हे तर लक्षात आलं तुमच्या ना की प्रायमरी अमाइन्स मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग ही जास्त असते सेकंडरी अमाइन पेक्षा. आणि मी जर असं म्हटलं इथं मी घेतलं आर, इथं मी जर घेतलं आर, तर विद्यार्थी मित्रांनो सांगा RnR. ओके, हा एक टर्शियरी अमाइनचा मॉलिक्यूल, हा दुसरा जर म्हटलं तर यांच्यात हायड्रोजन बॉन्ड तयार होणार आहे का, नाही ना होणार. हायड्रोजन बॉन्ड तयार होण्यासाठी हायड्रोजन ॲटम असणं आवश्यक आहे. म्हणून हा टर्शियरी अमाइन आणि हा टर्शियरी अमाइन यांच्यात हायड्रोजन बॉन्ड असणार नाही. म्हणून इथं तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता, प्रायमरी अमाइन हा एक मॉलिक्यूल दुसऱ्या प्रायमरी अमाइन सोबत, दुसऱ्या नंबर ऑफ प्रायमरी मॉलिक्यूल सोबत 3 हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. तो कशामुळे, 2 हायड्रोजन ॲटम आणि एका नायट्रोजन मुळे. सेकंडरी अमाइन हा 2 हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतो, एक हायड्रोजन ॲटम मुळे, एक नायट्रोजन मुळे. आणि टर्शियरी अमाइन मात्र एकही हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकत नाहीत. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सर नायट्रोजन ॲटम आहे ना, अरे बाबा नो, पण हायड्रोजन बॉन्ड तयार करण्यासाठी एक नायट्रोजन झाला, पण त्याला सोबत कोणाचे असणं आवश्यक आहे, हायड्रोजन ॲटम असणं आवश्यक आहे ना. म्हणून लक्षात ठेवा कृपया विद्यार्थी मित्रांनो, हा जर टर्शियरी अमाइन असेल आणि हा जर टर्शियरी अमाइन असेल तर यांच्यामध्ये हा बॉन्ड तयार होण्यासाठी एका हायड्रोजन ॲटमची आवश्यकता असते, आणि 2 टर्शियरी अमाइन मध्ये हायड्रोजन ॲटम नसतो.
नाही का. टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजनला हायड्रोजन ऍटम नसतो, म्हणून एक टर्शियरी अमाइनचा मॉलिक्यूल दुसऱ्या टर्शियरी अमाइन सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकत नाही. नक्कीच त्यांच्यात अट्रॅक्शन असतं पण हायड्रोजन बॉन्ड नसतो, हे लक्षात ठेवा. ओके. आणि म्हणून हे पुन्हा एकदा मी सांगतोय, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग is to greater extent in primary amines than in secondary amines, because primary amines have two hydrogen atoms bonded to nitrogen for hydrogen bond formation. आणि मी परत याला काय करतोय, याला पहिल्यासारखं मॉडिफाय करतोय. इथं काय होतं सांगा, इथं होतं H, आठवतंय का. इथं काय होतं, H होतं, हायड्रोजन ऍटम होता. इथं काय होतं, इथं परत H होतं. ओके, इथं H होतं. आणि हे सगळ्याला मॉडिफाय करतोय मी जसं तसं, म्हणजे आपलं प्रायमरी मधले बॉन्ड लक्षात येते तुमच्या यानुसार. ठीक आहे. हा RNH2 कोणता, या प्रायमरी अमाइन. ओके, याच्यावरती कोणता चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह. याच्यावरती कोणता, पार्शियल निगेटिव्ह. तर तुम्हाला माहित आहेच, पहिल्या प्रायमरी अमाइनचा दुसऱ्या प्रायमरी अमाइनच्या नायट्रोजन सोबत कोणता बॉन्ड, डॉट 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 म्हणजे हायड्रोजन बॉन्ड. ओके. हा दुसरा प्रायमरी अमाइनचा मॉलिक्यूल, हा याचा बॉन्ड याच्यासोबत हायड्रोजन बॉन्ड, आणि ह्याचा खालच्या सोबत कोणता बॉन्ड, तर हायड्रोजन बॉन्ड. मग ही कोणती बॉन्डिंग आहे, डॉटेड लाईन न दाखवलेली जी बॉन्डिंग आहे तिला काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती, तर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. दिस इज अ हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट इन 1 डिग्री अमाइन. 1 डिग्री अमाइन. प्रायमरी अमाइन किती हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतो, 3. सेकंडरी अमाइन किती तयार करू शकतो, 2. आणि टर्शियरी अमाइन एकही हायड्रोजन बॉन्ड तयार करत नाही. बारीक पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. नंतर हे कोणाचं स्ट्रक्चर आहे, तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स मधली इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपण इथं स्टडी केलेली आहे. त्यानंतर टर्शियरी अमाइन्स डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. का बरं, याचं उत्तर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. काय सांगतो पहा, टर्शियरी अमाइन्स डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिकॉज, ऍज म्हणजे काय, बिकॉज देयर इज अ नो हायड्रोजन ऍटम ऑन नायट्रोजन ऑफ टर्शियरी अमाइन. तर टर्शियरी अमाइन हे का हायड्रोजन बॉन्ड तयार करत नाहीत, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. त्याचं कारण काय, तर टर्शियरी अमाइन तयार होतो अशा प्रकारे. आणि R म्हणजे काय, तर तुम्हाला सांगते मी. इथे पहा, इथं म्हणू शकता तुम्ही, हा टर्शियरी अमाइन आहे. CH3CH2 हा इथिल ग्रुप आहे, आणि या नायट्रोजनला 2 मिथिल ग्रुप येतं. हे आपण असे लिहू शकता, पहा विद्यार्थ्यांनो, हा इथं CH3 आणि इथं हा CH3. या नायट्रोजनला हायड्रोजन आहे का बरं विद्यार्थी मित्रांनो, हा आहे. इथिल डायमिथिल अमाइन हा आहे, हा टर्शियरी अमाइन. टर्शियरी अमाइनच्या नायट्रोजन ऍटम वरती हायड्रोजन ऍटम नाही, लक्षात ठेवा. हे प्रायमरी अमाइन, याला 2 येतं, या नायट्रोजनला 2 हायड्रोजन ऍटम असतात. सेकंडरी मध्ये 1 असतो, आणि टर्शियरी मध्ये एकही हायड्रोजन ऍटम नायट्रोजनला नसतो. म्हणून लक्षात ठेवा, टर्शियरी अमाइन्स डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तुम्ही म्हणता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नाही समजलं, तर एका टर्शियरी मॉलिक्यूलचा दुसऱ्या टर्शियरी मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड असतो. इंटर म्हणजे 2 वेगळ्या. जसं इथं हा प्रायमरी अमाइनचा पहिला मॉलिक्यूल आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. ह्या मॉलिक्यूलचा या मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड हे आहे का, पान. हा H ह्या दुसऱ्या मॉलिक्यूलच्या नायट्रोजन सोबत बॉन्ड आहे. मग ही जी बॉन्डिंग असते हिला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. किंवा हा दुसरा मॉलिक्यूल आणि तिसरा मॉलिक्यूल यांच्यात हायड्रोजन बॉन्ड आहे, याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दुसरा आणि चौथा यांच्यात पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे, मग यालाच काय म्हटलं आपण, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. प्रायमरी मध्ये जास्त असते, सेकंडरी मध्ये मीडियम असते, आणि टर्शियरी मध्ये नसतेच. म्हणून तुमच्या लक्षात आलं, टर्शियरी अमाइन्स डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग because there is a no hydrogen atom on nitrogen of tertiary amine. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. टर्शियरी अमाइन मधल्या नायट्रोजन वरती एकही हायड्रोजन ऍटम नसतो, म्हणून ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाही. एक मॉलिक्यूल दुसऱ्या सोबत, दुसरा तिसऱ्या सोबत हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाही. आणि काय सांगितलं पहा, बट ड्यू टू पोलार नेचर ऑफ
बट ड्यू टू पोलार नेचर ऑफ नायट्रोजन कार्बन, ते म्हणतात एनसी बॉन्ड कुठे असतो, तर इथं पहा हा नायट्रोजन हा कार्बन, नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.0, कार्बनची 2.5. ओके, या नायट्रोजनला एक कार्बन आहे, दुसरा कार्बन आहे आणि तिसरा पण कार्बन आहे. नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3 आहे, कार्बनची 2.5. ड्यू टू द पोलार नेचर ऑफ नायट्रोजन कार्बन देयर इज अ बॉन्ड. ओके, पहा ड्यू टू पोलार नेचर ऑफ नायट्रोजन बॉन्ड कार्बन, ड्यू टू पोलार नायट्रोजन carbon bonds, tertiary amines are polar molecules. कसे असतात? polar molecules and have intermolecular dipole attractive forces. कोणते? dipole attractive forces. याचा अर्थ काय, तर हा जो टर्शियरी अमाइनचा मॉलिक्यूल आहे, या टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन यामध्ये पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे, म्हणून एक मॉलिक्यूल हा दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत अट्रॅक्टिव्ह फोर्सेस तयार करतो. लक्षात ठेवा, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस तयार करतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं पहा डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. आणि का असतात? नायट्रोजन कार्बन बॉन्ड्स मध्ये पोलार नेचर असल्या कारणानं टर्शियरी अमाइन मध्ये डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. म्हणजे पहा, दोन टर्शियरी अमाइन मध्ये कोणते फोर्सेस असतात? हायड्रोजन बॉन्ड असतात का? नाही. मग कोणते? तर ते असतात डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. म्हणजे इकडचे पोल इकडचे पोल त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस का असतात? तर टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजन आणि कार्बन यांच्यामध्ये पोलार नेचर आहे, म्हणून एक टर्शियरी अमाइनचा मॉलिक्यूल दुसऱ्या टर्शियरी अमाइनच्या मॉलिक्यूल सोबत अट्रॅक्टिव्ह फोर्सेस तयार करतो. त्यांना आपण म्हणतो डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. इथे तुम्ही पाहू शकता. ओके, चला त्यानंतर पुढचा पॉइंट याच्याशी रिलेटेड तो दस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगेस्ट इन प्रायमरी अमाइन्स अँड वीकेस्ट इन टर्शियरी अमाइन. मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कोणामध्ये जास्त असतील? तर पहा, एवढी जर आपण हिस्ट्री पाहिली, ती हिस्ट्री अशी सांगते, दस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगेस्ट इन प्रायमरी अमाइन अँड वीकेस्ट इन टर्शियरी अमाइन. तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इज हायर इन प्रायमरी अमाइन than in secondary and than in tertiary. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रायमरी अमाइन मध्ये जास्त असतात, तर टर्शियरी अमाइन मध्ये कसे असतात ते? तर ते टर्शियरी अमाइन मध्ये कमी असतात. विद्यार्थी मित्रांनो, इथं एवढं लक्षात ठेवायचं. ओके, प्रायमरी अमाइन मध्ये आता मी इथं पॉज घेतो. तो पॉज याच्यासाठी की प्रायमरी अमाइन मध्ये एक प्रायमरी अमाइनचा मॉलिक्यूल किती हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतो? किती तयार करू शकतो? पहा बरं, R2. तर हा नायट्रोजन इथं पहा, एक हा नायट्रोजन हायड्रोजन सोबत तयार करू शकतो. हा हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या नायट्रोजन सोबत, हा हायड्रोजन दुसऱ्या अमाइनच्या मॉलिक्यूल सोबत. म्हणजे प्रायमरी अमाइन कॅन फॉर्म 3 हायड्रोजन बॉन्ड विथ अनदर मॉलिक्यूल. सेकंडरी अमाइन फॉर्म 2 हायड्रोजन बॉन्ड विथ अनदर अमाइन मॉलिक्यूल. अँड टर्शियरी अमाइन cannot form hydrogen bond with another tertiary molecule. Okay, but there is a dipole attractive forces present between two tertiary amines. Okay, आता तसंच आपल्याला पुढे पाहायचंय. तिथं पहा, बॉइलिंग पॉइंट इन अमाइन्स. काय पाहायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? बॉइलिंग पॉइंट इन अमाइन्स आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर चला पाहायचं बॉइलिंग पॉइंट इन अमाइन. कोणत्या अमाइनचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल बरं? तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, कोणाचं आहे पहा बरं. तर तुम्ही पाहता इथं उत्तर दिसतंय तुम्हाला. हे कोणतं आहे? 1 2 3 4 एन ब्युटिल अमाइन. हे प्रायमरी अमाइन आहे. त्याचा 350.8 एवढा आहे. किती? तर 350.8 बॉइलिंग पॉइंट आहे केल्विन मध्ये. बॉइलिंग पॉइंट हा कशात येतो? तर केल्विन मध्ये आहे. 350.8, इथं 329.3 आणि इथं 310.5.
प्रायमरी अलिफॅटिक अमाइनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे सेकंडरी अलिफॅटिक अमाइन पेक्षा, सेकंडरीचा जास्त आहे टर्शरी पेक्षा. चला एक एक पॉइंट आपण पाहू. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? एकदा हे पाहून घ्या म्हणजे पुन्हा मला मोडायची गरज पडणार आहे. हे इथपर्यंत पाहून घ्या. पहा एकदा या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय अडचण आहे बघा. नेक्स्ट त्यातला पार्ट पहा. आता बॉइलिंग पॉइंट पाहू आपण अमाइनचा. काय पाहिजे आपल्याला तर बॉइलिंग पॉइंट ऑफ अमाइन्स. पहा एक एक पॉइंट. द ऑब्झर्व्ड ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक अमाइन इज. कोणत्या अमाइनचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे तुम्ही पाहू शकता. प्रायमरी अमाइनचा जास्त आहे सेकंडरी अमाइन पेक्षा, सेकंडरी अमाइनचा जास्त आहे टर्शरी अमाइन पेक्षा. का बरं? तर त्याचं कारण प्रायमरी अमाइन मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्त आणि म्हणून हायड्रोजन बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी जास्त. पहा काय सांगतो. प्रायमरी अमाइन्स मध्ये हायड्रोजन बॉन्डची संख्या कशी तर मोर आहे जास्त, म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट कसा असेल तर जास्त. आणि आपण जर सेकंडरी मध्ये पाहिलं तर हायड्रोजन बॉन्ड कसे असतील पण कसे असतील तर मीडियम असतील. कसे असतील तर मीडियम असतील. म्हणून बॉइलिंग पॉइंट हा मॉडरेट असेल. कसा असेल तर मॉडरेट. आणि टर्शरी अमाइन मध्ये नो हायड्रोजन बॉन्ड, नो हायड्रोजन बॉन्ड, म्हणून बॉइलिंग पॉइंट हा कसा असेल तर असेल पण तो कसा असेल तर लेस असणार. बॉइलिंग पॉइंट हा कमी असणार आहे. इथं बॉइलिंग पॉइंट जास्त, इथं मॉडरेट, इथं कसं असेल तर लेस असणार आहे. पहा इथं द ऑब्झर्व्ड ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक अमाइन. आयसोमेरिक अमाइन म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच पण प्रायमरी सेकंडरी का टर्शरी त्यानुसार. आयसोमेरिक अमाइन इज 1 degree amine having high boiling point compared to 2 degree amine. 2 degree amine having high boiling point compared to 3 degree amine. It can be explained. कशानुसार पहा. It can be explained on the basis of the intermolecular forces in them. म्हणजे जे काय असतात प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइन मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची संख्या जास्त म्हणून बॉइलिंग पॉइंट हा अधिक असणार आहे. सेकंडरी अमाइन मध्ये हायड्रोजन बॉन्डची संख्या कमी म्हणून बॉइलिंग पॉइंट हा मीडियम असतील म्हणून मीडियम. आणि टर्शरी अमाइन मध्ये हायड्रोजन बॉन्ड नाहीत मग बॉइलिंग पॉइंट नाही का तर त्यांच्यामध्ये पण डायपोल इंटरॅक्शन असतात, अट्रॅक्शन फोर्सेस असतात म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट असेल पण तो कसा असेल तर कमी. एक्झाम्पल पहा. CH3 CH2 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 NH2. विद्यार्थी मित्रांनो याचं नाव आहे N ब्युटिल अमाइन. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे N ब्युटिल अमाइन. हे कोणतं तर N ब्युटिल अमाइन. N ब्युटिल अमाइन हे कोणतं आहे? CH3 2 टाइम NH. याचं नाव आहे डायइथिल अमाइन. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे डायइथिल अमाइन. काय गरज नाही नाव लिहायची. चला हा N ब्युटिल अमाइन आहे, हा डायइथिल अमाइन आहे आणि हा कोणता तर हा आहे आपण जर पाहिलं तर इथिल डायमिथिल अमाइन. हा कोणता आहे तर इथिल डायमिथिल अमाइन आहे. ओके. याचं स्ट्रक्चर मी असं काढलं काय किंवा मगाशी काढलेलं होतं ते असं काढलं काय फरक पडत नाही ते स्ट्रक्चर. ओके लक्षात ठेवा. हा ओके असा. हा 1 डिग्री अमाइन आहे. कोणता या तर हा आहे 1 डिग्री अमाइन. हा आहे प्रायमरी अमाइन. तुमच्या माहितीसाठी हा आहे सेकंडरी आणि हा आहे टर्शरी. तर प्रायमरी अमाइन याचं मॉलिक्युलर वेट किती? मॉलिक्युलर वेट म्हणजे काय? कार्बन हायड्रोजनच्या ऍटॉमिक मासेसची बेरीज. कार्बन हायड्रोजन नायट्रोजनच्या या मॉलिक्युल मध्ये असलेल्या मॉलिक्युलर वेट म्हणजे काय तर मॉलिक्युल मध्ये असलेल्या सर्व ऍटमच्या ऍटॉमिक मासेसची बेरीज. या N ब्युटिल अमाइनचं मॉलिक्युलर वेट 73 आहे. डायइथिल अमाइनचं मॉलिक्युलर वेट 73 आणि याचं किती 73. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे पण त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. हे प्रायमरी अमाइन, हे सेकंडरी अमाइन आणि हे टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइनचा बॉइलिंग पॉइंट हा किती आहे तर 350.8 केल्विन आहे. किती तर 350.8 केल्विन. सेकंडरी अमाइनचा बॉइलिंग पॉइंट हा 329.3 आणि टर्शरीचा किती 310. मग आपल्याला दिसतं 1 डिग्री अमाइनचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे, 2 डिग्रीचा कमी आहे आणि 3 डिग्रीचा आणखीनच कमी आहे. ओके हे लक्षात ठेवायचं. इथून काय सांग अलिफॅटिक अमाइन मध्ये, अलिफॅटिक आयसोमेरिक अमाइन मध्ये, आयसोमेरिक अमाइन याचा अर्थ काय या सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच. कोणता मॉलिक्युलर फॉर्म्युला पहा सांगतो तुम्हाला. 1 2 3 4 कार्बन किती येतं 4. कार्बन सगळ्यामध्ये 4 येतं.
हायड्रोजन पहा 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 2 11. ओके 11 आणि एक नायट्रोजन. सगळ्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच C4H11N. तर हे आयसोमर्स आहेत. हा N ब्युटिल अमाइन प्रायमरी, हा डायइथिल अमाइन सेकंडरी आणि हा इथिल डायमिथिल अमाइन टर्शियरी. तर प्रायमरीचा बॉइलिंग पॉइंट 350.8, सेकंडरीचा 329.3 आणि टर्शियरीचा 310.5. यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जास्त असतात, असोसिएशन जास्त, म्हणून हायड्रोजन बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी जास्त, म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असणार आहे. तो किती आहे 350.8. ओके इथं 329.3 आणि इथं 310.5. चला पुढं द लोअर अलिफॅटिक अमाइन्स. लोअर कमी, लहान लहान छोटे छोटे. आता हे झालं बॉइलिंग पॉइंटच्या तुलनेत बरं का, लक्षात ठेवा. आयसोमेरिक अमाइन मध्ये प्रायमरी अमाइनचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो सेकंडरी अमाइन पेक्षा, सेकंडरीचा जास्त असतो टर्शियरी पेक्षा. प्रायमरी अमाइनचा मॉलिक्यूल नंबर म्हणजे 3 हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. प्रायमरी अमाइनचा मॉलिक्यूल 3 हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, सेकंडरीचे 2 आणि टर्शियरीचा एकही करत नाही. म्हणून जेवढे जास्त हायड्रोजन बॉन्ड तेवढं असोसिएशन जास्त, म्हणून तेवढा बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी टेम्परेचर तेवढंच एनर्जी जास्त लागणार आहे. ओके चला नेक्स्ट द लोअर अलिफॅटिक अमाइन्स. आता पहा इथं वेगळ्या प्रॉपर्टी सुरू झाल्या. कलर काय, नेचर काय त्याच्यानुसार थोडासा मोड चेंज झाला. आता द लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस. म्हणजे आपण म्हणू शकता कार्बन नंबर मिथिल अमाइन, डायमिथिल अमाइन नाही का, इथिल मिथिल अमाइन. हे तर लोअर अलिफॅटिक अमाइन्स म्हणजे ज्या अमाइन्स मध्ये कार्बन नंबर 1 ते कार्बन नंबर 4 असतात असे. ओके द लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस. कसे असतात ते तर गॅसेस असतात. म्हणजे डायमिथिल अमाइन गॅस फॉर्म मध्ये असतो, इथिल मिथिल अमाइन गॅस फॉर्म मध्ये असतो असे. द लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस विथ फिशी ओडर. त्यांना कोणता वास असतो बरं, फिशी. आपल्याला माहिती आहे, मी सांगताना तुम्हाला 11वी पण सांगितलं होतं की अमाइन्स हॅव्हिंग फिशी ओडर, इस्टर्स हॅव्हिंग फ्रुटी स्मेल. ओके तर फिशी ओडर असतो. मिडल मेंबर्स C5 ते C11 जवळपास मिडल मेंबर आर लिक्विड्स. मधले मेंबर कोणते असतात तर लिक्विड असतात. म्हणजे C1 to C4 कार्बन नंबर 1 ते कार्बन नंबर 4 पर्यंत असलेले अमाइन्स हे गॅस फॉर्म मध्ये असतील. कार्बन नंबर 5 ते कार्बन नंबर 11 पर्यंत दरम्यानच्या काळामधले हे जे असतील, मधल्या काळामधले ते लिक्विड असतील. आणि हायर वन आर द सॉलिड्स. मिडल मेंबर आर लिक्विड्स अँड हायर मेंबर आर सॉलिड्स अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे ह्या ज्या काही अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स आहेत या कंडिशनला लोअर मेंबर गॅसेस स्टेट मध्ये, मिडल मेंबर लिक्विड स्टेट मध्ये आणि हायर मेंबर C11च्या पुढचे जे अमाइन्स असतील ते सॉलिड्स असतील आपल्या ह्या रूम टेम्परेचरला आणि ऑर्डिनरी कंडिशनला. नंतर ऍनिलीन. कोणतं ऍनिलीन म्हणजे C6H5NH2. पहा ऍनिलीन म्हणजे काय, तुमच्या ओळखीचे आहे C6H5NH2 हे असं ऍनिलीन. ऍनिलीन अँड अदर एरिल अमाइन्स आर युजली कलरलेस. ते कसे असतात तर कलरलेस. मग तुम्ही म्हणता सर ऍनिलीन झालं, दुसरं कोणतं, हे झालं ऍनिलीन, हे असं मिथिल ऍनिलीन. हे कोणतं झालं मिथिल ऍनिलीन. हे काढलं तर तयार झालं N, डायमिथिल ऍनिलीन. म्हणून ऍनिलीन अँड अदर अरिल अमाइन्स आर युजली कलरलेस. त्यांना कलर नसतो. युजली कलरलेस लिक्विड बट गेट कलर्ड ॲज दे आर इझिली ऑक्सिडाइज्ड बाय एअर. समजा आपण असं म्हटलं ही एक बॉटल आहे. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा ही एक बॉटल आहे आणि ह्यामध्ये काय ठेवलं आपण, यामध्ये ठेवलं C6H5NH2 म्हणजे ऍनिलीन ठेवलं. कोणतं ठेवलं ऍनिलीन. ऍनिलीन हे कलरलेस आहे. ऍनिलीन कसं आहे कलरलेस. पण एखाद्या विद्यार्थ्यानं जर ह्या बॉटलचं टोपण जर ओपन ठेवलं, ओके ही बॉटल आहे ज्याच्यामध्ये ऍनिलीन आहे. कोणतं आहे त्याच्यामध्ये ऍनिलीन हे लिक्विड आहे, ते कलरलेस असतं. पण त्याचं बॉटलचं जर टोपण उघडं ठेवलं तर त्याच्यात एअर जाते. त्याच्यात काय जाते तर एअर. एअर मधला रिएक्टिव्ह घटक ऑक्सिजन, डायऑक्सिजनची रिएक्शन ऍनिलीन सोबत होते आणि ऍनिलीनचं ऑक्सिडेशन होतं. अरिल अमाइन हे कलरलेस असतात पण त्यांचं जर ऑक्सिडेशन जर झालं तर मात्र त्यांना कलर येतो. पाहायचं ऍनिलीन अँड अदर अरिल अमाइन आर युजली कलरलेस लिक्विड्स but get colored
as they are easily oxidized by air. कधी अनिल अमाईनचा कलर चेंज होतो? ज्या ज्या वेळेस ऍनिलीन किंवा ऍनिलीन सारखे अनिल अमाईन हे हवेच्या संपर्कात येतात आणि हवेमधला रिएक्टिव्ह डायऑक्सिजन रिएक्ट होतो, त्याचं ऑक्सिडेशन होऊन कलरफुल कंपाऊंड तयार होतात. ओके, म्हणून aniline and other anyl amines are usually colorless liquids but get colored as they are easily oxidized by air. Okay, due to their ability to form, next point here, due to their ability to form hydrogen bond with water molecule, lower aliphatic amines are soluble in water. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता, आपण असं जर म्हटलं एक बीकर घेतलं, काय घेतलं आपण? एक बीकर. तुम्हाला माहिती आहे बीकर काय असतं? तर बीकर इज अ ग्लास ॲपॅरेटस. बीकर एक असतं तर ग्लास ॲपॅरेटस. आपण असं जर म्हटलं हे बीकर घेतलं, चला हे बीकर, आणि या बीकर मध्ये आपण पाणी घेतलं, H2O घेतलं. ओके, याच्यात काय घेतलं आपण? पाणी, H2O घेतलं, आणि या बीकर मध्ये जर आपण मिथिल अमाइन टाकलं, कोणतं टाकलं? CH3NH2 टाकलं, मिथिल अमाइन टाकलं, किंवा दुसरं आपण C2H5NH2, हे अलिफॅटिक अमाइन येतं. कोणते अमाइन? हे अलिफॅटिक अमाइन. CH3NH2 म्हणजे मिथिल अमाइन, C2H5NH2 म्हणजे इथिल अमाइन. जर आपण अलिफॅटिक अमाइन पाण्यामध्ये जर टाकले तर वॉटरचा मॉलिक्यूल अमाइनच्या मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, आणि म्हणून हे अलिफॅटिक अमाइन्स जे असतात हे पाण्यामध्ये सोल्युबल होतात. हे कशात सोल्युबल होतात? तर पाण्यामध्ये सोल्युबल होतात. म्हणून पहा, ड्यू टू देअर ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल, लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर. छोटे छोटे अलिफॅटिक अमाइन पाण्यात जर टाकले तर ते पाण्यात सोल्युबल होतात. का सोल्युबल होतात? तर हे बीकर आहे, यात काय घेतलं आपण? पाणी घेतलं, याच्यात जर आपण टाकलं मिथिल अमाइन किंवा इथिल अमाइन, तर पहा इथं HOH म्हणजे काय? पाणी. हायड्रोजन बॉन्ड, ऑक्सिजन बॉन्ड हायड्रोजन, हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे. हा कोणता मॉलिक्यूल आहे? वॉटरचा मॉलिक्यूल. आणि त्याच्यात टाकलं समजा आपण मिथिल अमाइन, तर R म्हणजे काय असेल? तर मिथिल अमाइन जर असेल तर R म्हणजे CH3 असेल, इथिल अमाइन असेल तर R म्हणजे C2H5 असेल, तर CH3NH2. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय होतं? पाण्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन वरती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.1 आहे, ऑक्सिजनची 3.4. मग हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हा वॉटर मॉलिक्यूल. आणि प्रायमरी अमाइन जर मिथिल अमाइन असेल किंवा कोणतेही असेल, पहा नायट्रोजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, वॉटरचा ऑक्सिजन ॲटम आणि प्रायमरी अमाइनचा हायड्रोजन ॲटम. इथं पहा, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम आणि पार्शियली पॉझिटिव्ह हायड्रोजन ॲटम ऑफ अमाइन गेट अट्रॅक्टेड टू इच अदर. म्हणून पार्शियल निगेटिव्ह आणि पार्शियल पॉझिटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह आणि इथं पार्शियल पॉझिटिव्ह यांच्यात वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड. आणि म्हणून अलिफॅटिक अमाइन जर पाण्यात टाकले तर ते कोणते बॉन्ड तयार करतात? तर ते हायड्रोजन बॉन्ड तयार करतात, आणि हायड्रोजन बॉन्ड तयार करतात म्हणून प्रायमरी अलिफॅटिक अमाइन्स हे पाण्यामध्ये सोल्युबल होतात. ड्यू टू देअर ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल, लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर. कशामध्ये? सोल्युबल इन वॉटर. नंतर पहा, सोल्युबिलिटी ऑफ अमाइन डिक्रीजेस. Solubility of amine decreases with increase in molar mass of amines due to increase in size of hydrogen bonding hydrophobic alkyl group. याचा अर्थ काय तुम्हाला सांगायचं, मी तर दोन एक्झाम्पल घेतले. समजा आपण सगळे मिथिल अमाइनचे मॉलिक्यूल वॉटर मध्ये टाकले, एक बीकर घेतलं, त्यामध्ये मिथिल अमाइन टाकले, आणि दुसरं बीकर घेतलं इथिल अमाइन. तर एवढंच मला सांगायचंय की CH3NH2 हा लवकर पाण्यात डिझॉल्व होतो ऍज कम्पेअर टू C2H5NH2. कारण याच्यात एकच कार्बन ॲटम आहे, याच्यात दोन कार्बन ॲटम आहेत. नंतर मी जर असा घेतला CH3CH2CH2NH2, हा कोणता झाला? हा N प्रोपिल अमाइन. जसं जसं मॉलिक्युलर मास वाढतं, अमाइन मध्ये एक कार्बन ॲटम आहे, मिथिल अमाइन मध्ये एक कार्बन, इथिल अमाइन मध्ये दोन, प्रोपिल अमाइन मध्ये तीन. तर हे जे हायड्रोकार्बन असतात हे पाण्यामध्ये डिझॉल्व होत नसतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, हायड्रोकार्बन्स हे
ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असतात. म्हणून तर काय सांगितलं नीट पहा. मिथिलामाइन हे पाण्यात लवकर सोलबल होईल, इथिलामाइन उशिरा सोलबल होईल, एन प्रोपिलामाइन आणखी उशिरा सोलबल होईल. सोल्युबिलिटी ऑफ अमाइन डिक्रीजेस विथ सोल्युबिलिटी. अमाइन्स हे पाण्यामध्ये सोलबल असतील का असतील तर पाण्याच्या मॉलिक्यूल सोबत अमाइनचे मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्ड तयार करतात, म्हणून अमाइन हे पाण्यामध्ये सोलबल असतात. ओके, त्याच्या पुढे सोल्युबिलिटी ऑफ अमाइन डिक्रीजेस विथ increase in molar mass of amine due to increase in size of hydrophobic alkyl group. कोणता? साइज ऑफ हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप. याचा अर्थ काय? हा जो पार्ट असतो का, तर ठीक आहे NH2 आणि वॉटर. काय सांगायचं मला, तर हा जो आहे ना H2O आणि अमाइन, H2O आणि अमाइन यांच्यात कोणता बॉन्ड असतो, तर हायड्रोजन बॉन्ड असतो. पण इकडचा जो पार्ट असतो का हायड्रोकार्बन, हा पाण्याकडे अट्रॅक्ट होणार नसतो, तो पाण्याकडे रिपेल होणार असतो. म्हणून या पार्टला हायड्रोफोबिक पार्ट म्हणतो. जशी जशी कार्बनची संख्या वाढेल तशी तशी हायड्रोफोबिक पार्ट हा वाढतो. म्हणून सोल्युबिलिटी ऑफ अमाइन डिक्रीजेस विथ इंक्रीज इन मोलार मास ऑफ अमाइन ड्यू टू इंक्रीज इन कोणाची साईज वाढते, ड्यू टू इंक्रीज इन साईज ऑफ हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप. फोबिक म्हणजे डिझॉल्व्ह न होणारे आणि फिलिक म्हणजे डिझॉल्व्ह होणारे ऑफ हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप. नंतर aromatic amines and higher aliphatic amines are not soluble in water. लक्षात ठेवा कोण कोण, aromatic amines and higher aliphatic amines are insoluble. याचा अर्थ काय, insoluble म्हणजे कंबाईन शब्द आहे. insoluble याचा अर्थ soluble नाही. जसं तुम्हाला माहिती आहे C6H5NH2 aniline कोणता, C6H5NH2 म्हणजे कोणता, aniline. आणि त्याचबरोबर तुम्ही असे घेऊ शकता NHCH3 हा aniline, हा मिथिल aniline. तर आपण असं म्हणू शकता aromatic amines and higher aliphatic amines are insoluble in water. याचा अर्थ ते पाण्यात सोलुबल नसतात. कृपया लक्षात ठेवा. ओके, ही कोणती बॉन्डिंग आहे, तर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन अमाइन अँड वॉटर मॉलिक्यूल आहे. नंतर पुढे पाहू आपण. बरेच लक्षात तुमच्या की पाण्यामध्ये अलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स का डिझॉल्व्ह होतात, प्रायमरी किंवा सेकंडरी. तर पाण्यामध्ये HOH हा मॉलिक्यूल आहे वॉटरचा मॉलिक्यूल आणि RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. तर या ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, या हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हा अमाइनचा हायड्रोजन आहे, पार्शियल निगेटिव्ह नायट्रोजन, पार्शियल पॉझिटिव्ह हायड्रोजन. हायड्रोजन हा पार्शियली पॉझिटिव्ह, ऑक्सिजन हा पार्शियली निगेटिव्ह. यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इथं 3.4, इथं 2.1. ओके, म्हणून इथं वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं पण तसंच, हा पहिला मॉलिक्यूल अमाइनचा मॉलिक्यूल, हा दुसरा वॉटरचा मॉलिक्यूल, यांच्यात पण वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे जे बॉन्ड असतात ते कोणते, तर हायड्रोजन बॉन्ड असतात. अमाइन्स पाण्यामध्ये टाकल्यामुळे हायड्रोजन बॉन्ड तयार करतात आणि ते सोल्युबल असतात. ओके, सिन्स नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड इन अमाइन आर लेस पोलार दॅन OH बॉन्ड इन अल्कोहोल. काय सांगतं पहा, जसं आपण असं म्हणू शकता, एक एक्झाम्पल घेतो इथं पहा, मी एक एक्झाम्पल घेतो इथं. ते असं तुम्हाला माहिती आहे CH3OH हे एक झालं आणि दुसरं CH3NH2 हा OH हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल मध्ये ऑक्सिजनचे इलेक्ट्रोनेगेटिव्ह 3.4, इथं हायड्रोजनचे 2.1, तसं इथं नायट्रोजनचे 3.0 आणि हायड्रोजनचे 2.1. हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखीच असणार, तो ॲटम सारखाच आहे. इथं ऑक्सिजनचे 3.4, इथं नायट्रोजनचे 3.0. पहा इथं काय सांगितलं, सिन्स नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड इन अमाइन इज लेस पोलार OH बॉन्ड इन अल्कोहोल. अमाइनचा बॉन्ड हा लेस पोलार आहे. कशावरून ओळखलं तुम्ही, पहा इथं अल्कोहोल मध्ये हा जो OH बॉन्ड आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती बरं, 3.4 वजा 2.1, किती तो डिफरन्स पहा बरं. 4 मधून गेले 3, ओके, आणि 3 मधून 2 गेले, डिफरन्स किती आला, 1.3 आला. ओके, आणि इथं म्हणेल मिथिल अमाइन मध्ये नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.0, हायड्रोजनची किती 2.1, वजाबाकी करा. इथं वजाबाकी करायची, जशी इथं 3.4 मायनस 2.1 केलं तसं 3.0 मायनस 2.1 किती येईल, 0.9. तर इथे पहा, इथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा 1.3 होता
इथे किती आहे 0.9. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स दोन ऍटम मधला जास्त होता म्हणून OH बॉन्ड हा मोर पोलर आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतो. तर अल्कोहोल मध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4, हायड्रोजनची 2.1 आणि ऑक्सिजन वजा हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स किती आहे 1.3. अमाइन मध्ये नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.0, हायड्रोजनची 2.1 वजाबाकी केली की त्याला 0.9. तर जेवढा मोठा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स तेवढा पोलार नेचर जास्त. म्हणून अल्कोहोल मधला OH बॉन्ड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त पण हा कसा असेल तर मोर पोलार आणि अमाइन मध्ये कसा असेल तर लेस पोलार. म्हणून लक्षात ठेवा सिन्स नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड इन अमाइन इज लेस पोलार दॅन OH बॉन्ड इन अल्कोहोल. ओके ते लक्षात ठेवा. वॉटर सोल्युबिलिटीज इथपर्यंत संपलं. इथं झालं. नंतर पाहिजे आता पाहू वॉटर सोल्युबिलिटीज ऑफ अल्कोहोल्स. पहा नेक्स्ट पॉइंट सुरू झाला. वॉटर सोल्युबिलिटीज ऑफ अल्कोहोल्स, अमाइन्स अँड अल्केन्स ऑफ कंपेरेबल मोलार मास इन वॉटर इन द डिक्रीजिंग ऑर्डर. इथं आपल्याला कंपॅरिझन करून दिलेलं आहे. काय करून दिलेलं इथं आपल्याला कंपॅरिझन करून दिलेलं आहे की कोण जास्त सोल्युबल होतं. तर पहा कोण जास्त सोल्युबल होतं तर अल्कोहोल्स हे जास्त प्रमाणात सोल्युबल होतात कोणापेक्षा अमाइन पेक्षा. अमाइन हे जास्त प्रमाणामध्ये सोल्युबल होतात कोणापेक्षा अल्केन पेक्षा. तर का बरं याचं कारण काय तुम्हाला MCQ एक्झाम मध्ये प्रश्न असतो व्हाय अल्कोहोल्स आर मोर सोल्युबल दॅन अमाइन्स. तर तुमचं उत्तर असलं पाहिजे की तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल मधला OH बॉन्ड हा मोर पोलर आहे अमाइन पेक्षा. आणि त्यानंतर आपण जर घेतलं अल्केन जर घेतलं पहा तर मी म्हणेल की मिथेन जर घेतला आपण हा असा घेतला एक कार्बन अटॉम असलेला तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5, हायड्रोजनची 2.1. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स किती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स किती तर 0.4 आणि तो आणखीनच कसा आहे तर कमी. अल्कोहोल मध्ये 1.3 आहे, अमाइन मध्ये 0.9 आणि अल्केन मध्ये 0.4. म्हणून माय डिअर स्टुडंट्स म्हणजे तुम्हाला मी वॉटर सोल्युबिलिटीज ऑफ अल्कोहोल्स, अमाइन्स अँड अल्केन्स ऑफ कंपॅरेबल मोलार मास इन वॉटर इन द डिक्रीजिंग ऑर्डर. अल्कोहोल्स हे लवकर सोल्युबल होतात जास्त सोल्युबल असतात पाण्यामध्ये ऍज कम्पेअर टू अमाइन्स. अमाइन्स हे जास्त सोल्युबल असतात ऍज कम्पेअर टू अल्केन्स. एवढं लक्षात ठेवा. आणि आपण इकडे जातो लास्ट पॉइंट कडे तो असा असेल तर पहा द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्केन, अमाइन अँड अल्कोहोल. वरचं आपण सोल्युबलचं पाहिलं कोणते कंपाऊंड मोर सोल्युबल असतात अल्कोहोल, अमाइन आणि अल्केन. तर अल्कोहोल हे मोर सोल्युबल अमाइन पेक्षा, अमाइन हे मोर सोल्युबल वॉटर पेक्षा. तसंच शेवटचा ऑर्डर पहा द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्केन, अमाइन अँड अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ऍसिड ऑफ कंपेरेबल मोलार मास इज फॉलोज. पहा इथे एक्झाम्पल दिले तर काय दिलं तर एक्झाम्पल तुम्हाला दिले अल्केन पेक्षा अमाइनचा बॉइलिंग पॉइंट जास्त कोणापेक्षा पहा अल्केन पेक्षा अमाइनचा बॉइलिंग पॉइंट जास्त, अमाइन पेक्षा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त आणि अल्कोहोल पेक्षा कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट जास्त कंपेरेबल मासेस नुसार. तर पहा हे काय असतं तर CH3 CH2 CH CH3 CH3. विद्यार्थी मित्रांनो याचं नाव काय तर याचं नाव सांगेल तुम्हाला. याचं नाव आहे आयसोपेंटेन. हा कोणता आहे तर आयसोपेंटेन. नाव अशी काही घेते नाही. याचं मोलार मास किती तुम्ही मोजू शकता 1 2 3 4 5. कार्बन किती 5 12 पंचे 60. मोलार मास किती 60 कार्बनचं 60 आणि 3 आणि 2 5 5 आणि 6 6 आणि 3 9 आणि 3 12 60 आणि 12 72. त्याचं मोलार मास किती 72. आयसोपेंटेनचं मोलार मास 72. त्याचा बॉइलिंग पॉइंट 300.8 केल्विन. किती आहे 300 एवढा आहे. नंतर हा कोणता आहे टर्शियरी ब्युटिल अमाइन आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणता आहे टर्शियरी ब्युटिल अमाइन. त्याचं मोलार मास किती 73. त्याचा बॉइलिंग पॉइंट किती 318.15. किती आहे 318.15. मोलार मास इथं 72 इथं किती आहे 73. उगाच स्लाइटली चेंज आहे पण बॉइलिंग पॉइंट मध्ये मात्र फरक पडलेला आहे. नंतर CH3 CH2 CH2 CH2OH हा N ब्युटिल अल्कोहोल आहे. हा कोणता आहे
तर हा आहे एन ब्युटिल अल्कोहोल. एन ब्युटिल अल्कोहोलचा मोलार मास किती आहे? 74. किती आहे तर 74. बॉइलिंग पॉइंट किती आहे? 390.3 एवढा आहे. आणि CH3CH2COOH हे आहे प्रोपियोनिक ऍसिड. हे कोणते विद्यार्थी मित्रांनो? तर हे आहे प्रोपियोनिक ऍसिड. हे प्रोपियोनिक ऍसिड, हे एन ब्युटिल अल्कोहोल, हे आहे टर्शियरी ब्युटिल अमाइन. हे कोणतं आहे? टर्शियरी ब्युटिल अमाइन. आणि हे आहे आयसोपेंटेन. हे कोणतं? आयसोपेंटेन. आयसोपेंटेनचा मोलार मास 72, बॉइलिंग पॉइंट 300.8 केल्विन. टर्शियरी ब्युटिल अमाइन मोलार मास 73, बॉइलिंग पॉइंट 318.15. नंतर एन ब्युटिल अल्कोहोल मोलार मास 74, बॉइलिंग पॉइंट 390.3 आणि प्रोपियोनिक ऍसिड 74 पण बॉइलिंग पॉइंट 414. तर तुम्ही पाहिले 300, 318, 390 आणि 414 सगळ्यांचं मोलार मास जवळपास जर आपण पाहिलं तर सारखंच आहे. 72, 73, 74, 74 जवळपास मोलार मास सारखंच आहे. पण बॉइलिंग पॉइंट मध्ये मात्र प्रचंड असा फरक आहे. इथं 414.4 आहे आणि इथं किती तर 300.8. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कम्पेअर जर केलं, तुम्हाला एमसीक्यू साठी असतं विच ऑफ द फॉलोइंग हॅव्हिंग हायेस्ट बॉइलिंग पॉइंट आणि हे 4 कंपाऊंड जर तुम्हाला दिले मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये, ओके, किंवा अशा फॉर्म मध्ये किंवा त्यांचं नाव जर लिहिलं असेल तर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅव्हिंग हायर बॉइलिंग पॉइंट दॅन करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स. Alcohols having higher boiling point than amines and amines having higher boiling point than the corresponding alkane. हा आयसोपेंटेन 300 आहे. नंतर टर्शियरी ब्युटिल अमाइन 318 आहे. एन ब्युटिल अल्कोहोल 390 आहे आणि प्रोपियोनिक ऍसिड 414.4. तर ही ऑर्डर लक्षात ठेवा. कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे कोणापेक्षा? अल्कोहोल पेक्षा. अल्कोहोलचा जास्त आहे टर्शियरी ब्युटिल अमाइन पेक्षा आणि टर्शियरी ब्युटिल अमाइनचा जास्त आहे कोणाच्या पेक्षा? आयसोपेंटेन पेक्षा. एवढं कृपया लक्षात ठेवा. ओके, आणि या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी शॉर्ट करून तुम्हाला देतोय. सध्या एवढं फोकस करायचं. इन शॉर्ट आपण फिजिकल प्रॉपर्टी लक्षात ठेवू. त्या पहा आता पहिलं स्टेट जे आता आपण पाहिल्या, आपण डिटेल फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या, त्या थोडक्यात कशा लक्षात ठेवायची त्यासाठी पहा. आपण त्याच फिजिकल प्रॉपर्टी 4 कॉलम मध्ये घेतल्या. आता पहिली आहे स्टेट. ओके, द लोअर मेंबर्स अप टू C3. द लोअर मेंबर्स अप टू C3 कोणते? दॅट इज मिथिलामाइन म्हणजे CH3NH2, डायमिथिलामाइन CH3 आणि इथिल मिथिल अमाइन आर कलरलेस गॅसेस. मिथिलामाइन, डायमिथिलामाइन आणि इथिल मिथिल अमाइन हे लोअर मेंबर गॅसियस स्टेट मध्ये असतील. त्यानंतर C4 to C11 आर व्होलाटाइल लिक्विड्स म्हणजे डायथिलामाइन, इथिल एन प्रोपिलामाइन म्हणजे ज्या अमाइन्स मध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त कार्बन अटॉम असतील आणि 11 पर्यंत कार्बन अटॉम असणारे अमाइन्स हे व्होलाटाइल लिक्विड असतील. कसे असतील तर व्होलाटाइल लिक्विड म्हणजे लिक्विड असतील आणि ते उडून जाणारे असतील. व्होलाटाइल लिक्विड्स पेट्रोल सारखे. व्हाईल हायर मेंबर्स आर कलरलेस सॉलिड्स म्हणजे कोणते? दॅट इज C12 ऑनवर्ड्स म्हणजे कोणते? कार्बन 12 आणि त्याच्या पुढचे. लक्षात पहिली स्टेट. कार्बन नंबर 1 ते कार्बन नंबर 3 या प्रकारचे अमाइन्स गॅसेस स्टेट मध्ये असतील, कलरलेस गॅसेस असतील. कार्बन नंबर 4 ते कार्बन नंबर 11 असणारे अमाइन्स हे व्होलाटाइल लिक्विड्स असतील, उडून जाणारे लिक्विड्स असतील. आणि C12 आणि त्याच्या पुढचे हे कसे असतील तर सॉलिड्स असतील, कलरलेस सॉलिड्स असतील. नंतर ओडर तुम्हाला माहितच आहे. द लोअर मेंबर लाईक मिथिलामाइन, डायमिथिलामाइन हॅव अमोनिकल स्मेल. त्यांना कसा वास असतो? अमोनिया सारखा वास असतो. व्हाईल हायर मेंबर हॅव फिशी स्मेल आणि जसे जसे कार्बनची संख्या वाढेल हायर मेंबर होतील त्यांना माशासारखा वास असेल. लोअर मेंबर हॅव्हिंग अमोनिया लाईक स्मेल त्याला आपण म्हणतो अमोनिकल स्मेल आणि हायर मेंबर हॅव्हिंग अ फिशी स्मेल माशासारखा वास असतो. तिसरा पॉइंट सोल्युबिलिटी. अमाइन कशा सोल्युबल होतात तर अमाइन सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन मोलार मास. पाहिजे the lower member of amines are soluble in water but solubility decreases with increase in molecular weight.
जशी जशी कार्बनची संख्या वाढेल तसं तसं मॉलिक्युलर वेट म्हणजे मॉलिक्युलर वेट वाढतं आणि मॉलिक्युलर वेट वाढत असेल तर सोल्युबिलिटी कमी होते. लक्षात आलं? लोअर मेंबर ऑफ अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबिलिटी डिक्रीजेस व्हाईल इन्क्रीजिंग मॉलिक्युलर मास. म्हणजे कार्बनची संख्या वाढत असेल तर त्यांची सोल्युबिलिटी ही कमी होईल. Solubility of amine is less than that of alcohols and carboxylic acids. Solubility of amine is less than that of alcohol and carboxylic acids. आणखी एक, aromatic amines are insoluble म्हणजे not soluble. Aromatic amines are not soluble in water but soluble in ether, alcohol or benzene like organic solvent. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट तो कोणता? बॉइलिंग पॉइंट. अहो आपण boiling point. As the molecular weight of amine increases, boiling point also increases. कार्बनची संख्या सोल्युबिलिटीच्या अपोजिट, जशी सोल्युबिलिटी कमी होते कार्बनची संख्या वाढल्यानंतर तसं बॉइलिंग पॉइंट मध्ये काय होतं तर वाढतं. As the molecular weight of amine increases, boiling point also increases. Among isomeric amine, order of boiling point is, तुम्ही इथं पाहू शकता हे आयसोमेरिक अमाइन जे दिसले की among isomeric amines order of boiling point is 1 degree amine having high boiling point than 2 degree amine, 2 degree amine having high boiling point and 3 degree amine. इथं पाहता तुम्ही एन ब्युटिल अमाइन हे प्रायमरी अमाइन आहे, याचा बॉइलिंग पॉइंट जास्त कोणापेक्षा? डायथिल अमाइन पेक्षा. आणि डायथिल अमाइन हे सेकंडरी आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त कोणापेक्षा? टर्शियरी अमाइन पेक्षा. अमाइन्स हॅव लोअर बॉइलिंग पॉइंट दॅन अल्कोहोल्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. हेही आपल्याला माहिती आहे की कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त, नंतर अल्कोहोलचा आणि नंतर अमाइनचा. तर या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. तुम्ही इन शॉर्ट ह्या पाहू शकता आणि आपण डिटेल देखील पाहिलेले आहेत. यावरती तुम्हाला जेई मध्ये किंवा नीट मध्ये किंवा सीईटी मध्ये एमसीक्यू असतो, ओके, किंवा बोर्डामध्ये राईट एनी 4 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स आलं ते देखील तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. ओके, थँक्यू.